सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून उमेदवाराला निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। यावेळी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवण्यासाठी भाऊसाहेब अरुण रोडगे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी मंगळवेढे चाळ या ठिकाणी भाऊसाहेब रोडगे समर्थकांची बैठक पार पडली। या बैठकीत भाऊसाहेब रोडगे यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी प्रभागातील नागरिकांकडून करण्यात आली। या बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे बसवराज कोळे यांनी भाऊसाहेब रोडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली। रोडगे परिवारातील मितभाषी असलेले भाऊसाहेब यांच्यासारखा तरुण चेहरा महापालिकेत नागरिकांनी पाठवून देण्यासाठी पक्षाने देखील त्यांना लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी यावेळी शेंडगे यांनी व्यक्त केली। आणि ज्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे, जे आम्ही निस्वार्थपणाने रोडगेवर प्रेम करणार आहे, त्यांना मी कधीही तडा न देणार। रात्रंदिवस भाऊ तुमच्यासाठी झटून आम्ही योग्य ते ठिकाणी महानगरपालिकेमध्ये पाठल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये। आणि जाता जाता एवढं जातो, एक ऑफर देऊन जातो भाऊ, तुमचा सगळा यंग चेहरा आमच्या पक्षात हवी आहे। मी तर पक्ष म्हणून बोलतोय, मगाशी मित्र म्हणून बोलतो, आता पक्ष म्हणून बोलतोय। आणि थोडं तुम्ही विचार करावा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाऊ, शेवटीला भाऊ तुमचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय पुढे महानगरपालिका पण चालत नाही। ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्ही आणि या व्यासपीठाच्या हस्ते मी मला बोलण्याची संधी दिली, सर्वांचा मनापासून आभार मानतो। जाता जाता अजून एक आवाज देतो, भाऊसाहेब रोडगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगर परिषदेत सलग 4थ्यांदा विक्रमी मताधिकारी निवडून आलेले आनंद बापू पवार यांचा माजी उपमहापौर दिलीपभाऊ कोल्हे व ॲडव्होकेट योगेश पवार यांनी सत्कार केला। या प्रसंगी अरुण रोडगे यांचीही उपस्थिती होती। या बैठकीस प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिक तसंच नरसिंगगिरजी मिल चाळ, फॉरेस्ट, कोनापुरे चाळ, लक्ष्मी विष्णू चाळ आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।